बुलढाणा जिल्ह्यातील चिखला गावात छत्रपती शिवरायांचा पुतळा स्थलांतरित करण्याच्या वादातून एका महिलेला अमानुष मारहाण करण्यात आली होती। या घटनेचा अंबरनाथमधील शिवप्रेमींनी तीव्र शब्दात निषेध केलाय। तसंच या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। अंबरनाथमधील छत्रपती शासन, शिवप्रेमी मनोज फालके, दिव्यांग सेना आणि माजी नगरसेविका पूनम वारंगी यांच्या माध्यमातून सोमवारी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात या घटनेच्या निषेधार्थ हाताला काळ्या फिती बांधून निदर्शनं करण्यात आली। यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोलिसांना निवेदनही देण्यात आलं। यामध्ये बुलढाण्याच्या घटनेतील दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। आम्ही सर्व अंबरनाथकर शिवभक्त या ज्या झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करतो। बुलढाणा चिखला गावी शिवकन्या संजीवनी वाघ आणि इतर सर्व महिलांवर अमानुष पद्धतीने अत्याचार आणि त्यांना मारहाण केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्याचा जो काही प्रयत्न, जो काही कट रचण्यात आला तो खरं तर उधळून लावला। पण संजीवनी वाघ आणि इतर महिलांवर ज्या पद्धतीने अत्याचार केले, मारहाण केली, त्याचा आम्ही सर्वजण जाहीर निषेध करतो। ही खरं तर लज्जास्पद बाब आहे। त्यामुळे आम्ही सर्व अंबरनाथचे शिवभक्त, सर्व महाराष्ट्रातल्या शिवभक्तांना आम्ही विनंती करतो, आवाहन करतो की आपण सगळ्यांनी खंबीरपणे उभं राहावं आणि या शिवकन्येला न्याय मिळावा आणि त्या दोषींवर कठोरातली कठोर कारवाई व्हावी। यासाठी आम्ही सर्वजण इथे जमलेलो आहोत आणि आम्ही काळ्या फिती दाखवून, काळ्या फिती या दंडाला बांधून आम्ही आमचा निषेध व्यक्त करत आहोत। जो गलत घटना एक औरत के साथ घटी है, ऐसे घटना नहीं चाहिए। वहाँ के जेंट्स जिन्होंने ये काम किया, मैं तो उनको बोलूँगी वो मर्द ही नहीं है जो किसी औरत के आबरू पर हाथ उठाते हैं। और वहाँ पे देखने वाले जो तमाशबीन थे जिन्होंने उस औरत को बेआबरू होते हुए देखा, वो भी मर्दों के गिनती में नहीं आते हैं। हमें अब ये वक्त आना चाहिए कि हम अपने बच्चों को, अपने बेटे, भाई, पति या कोई भी जेंट्स हमारे घर में हो, हमें उनको ये सिखाना चाहिए कि औरत की इज्जत करनी ही चाहिए हमको। बुलढाण्यामध्ये आमच्या संजीवनीताई वाघ यांच्यावरती जे बेअब्रू करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी आपल्या अब्रूची पर्वा न करता त्यांनी महाराजांची अस्मिता, महाराजांचं स्मारक आणि तो प्रतिमा कुठेही त्याला बाधा येऊ नये, तिथलं ते स्मारक हटवू नये म्हणून तिने सगळं जीवापाड त्यावरती तिने त्यांचा प्रतिकार केला। त्या ताईला न्याय मिळाला पाहिजे। छत्रपती शिवरायांनी म्हटलंय की श्री ही देवाऱ्यांच्या, मराठ्यांच्या देवाऱ्यातली देवता आहे, परंतु त्या देवतेला, त्या श्रीला आज बेअब्रू होताना आम्हाला बघवत नाही आहे। हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। कुठेतरी पोलीस प्रशासन ही कुठेतरी कोणाच्या तरी दबावाखाली म्हणून की काय अशा या आरोपींना अद्यापपर्यंत अटक झालेली नाही आहे।